स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. नलावडे सर चारधाम यात्रेला गेल्यात म्हणून, नाही तर पुष्करला निर्दोष सोडल्याबद्दल खाऊ कागिळू केलं असतं नुसतं. माझं म्हणणं वेगळंच आहे. मुलं वर्गात शिस्तीने वागतात ना, गोंधळ करून वर्ग डोक्यावर घेत नाहीत ना, मग झालं तर. म्हणजे वर्गाच्या बाहेर मुलांनी काही करायचं आणि आपण तिकडे दुर्लक्ष करायचं? हो, विद्यार्थी काय आपला 24 तास विद्यार्थी नसतो. नाही म्हणजे हे माझं मत बरं का. म्हणजे सकाळची बेल झाल्यापासून शाळा सुटल्याची बेल होईपर्यंत त्याची जबाबदारी आपली. बरोबर. त्याच्यापेक्षा मी असं म्हणते की वर्गात असेपर्यंत जो विद्यार्थी असेल तोच फक्त आपला विद्यार्थी. हो, हे मला पटतं. पट्ट काय पट्ट? सोयीस्कर आहे म्हणून पट्ट, दुसरं काय? म्हणजे तुम्ही मनापासून बोलताय की उपहासानं बोलताय? नशीब आत्ता तरी लक्षात आलं. कीर्तने मॅडम, तुमचे बल्लाळ सर आता. तुमचे बल्लाळ सर म्हणजे काय? तुमचे बल्लाळ सर म्हणजे काय? काय म्हणायचं आहे काय तुम्हाला ते पहिल्यांदा स्पष्ट बोला आणि मग पुढे काय बोलायचं ते बोला. तुमचे बल्लाळ सर. नाही, तुमचे हा शब्द मी मागे घेतो. चुकून माझ्या तोंडातून शब्द आला. पण बल्लाळ सर आता काय करतात हे मला बघायचंय. अहो, आपल्या शाळेत प्रेम प्रकरण तशी काही कमी नाही आहे. आणि हे तुम्ही अगदी अभिमानानं सांगताय? मॅडम सर, हा. बल्लाळ सर टीचर्स रूम मध्ये एक महत्वाची मीटिंग घेणार आहेत. सर इकडे यायला निघालेत की काय? येतील. आपण आता आपली मतं प्रामाणिकपणे मांडली ना तर सर अचानक आले म्हणून घाबरायचं कशाला? मी पुष्करची आहे आणि पुष्करच्या समोर सरांना सरळ सांगितलं तुम्ही नलावडे सरांना दोष देताय हे मला अजिबात मान्य नाही. अहो, हे तुम्ही बोलताय. नाही नाही, तुमचं ठीक आहे हो सर, तुमचं ऐकतात तरी. नाही नाही, तरी सामंत सर तुम्ही जरा सांभाळून बोला. बल्लाळ सर केव्हाही येतील. एक मिनिट थांबा जरा. अहो, मी असं ऐकले की आपल्या शाळेमध्ये प्रेमपत्रांच्या स्पर्धा घेणार आहेत. केव्हा ऐकलं हो तुम्ही? केव्हा म्हणजे केव्हा तरी ऐकलंय होता. तुम्ही कशाला उगाच काहीतरी विचारताय? इतर जण ऐकतात त्याचं ऐकून घ्या ना तुम्ही. आपलं आम्ही काय म्हणत होतो? प्रेमपत्र स्पर्धा. हा, तर शाळेमध्ये प्रेमपत्रांच्या स्पर्धा घेणार आहेत आणि जे कोणी यशस्वी प्रेमिक असतील ना त्यांना 2 तिकीटं काढून देणार खंडाळ्याची. ती क्या खंडाळा. सर आल्यानंतर तुम्ही इथून हलू नका नाही तर जाल पळून. अरे मी कशाला पळीन? आणि असं म्हणतात की या वयामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये अशा भावना असतात आणि ज्यांच्या मनामध्ये भावना नसतील ना त्यांच्या मनामध्ये हे बल्लाळ सर भावना निर्माण करणार. म्हणजे कसं झालं, नफरत करने वालों के सीने में प्यार भर दूं. अरे मैं बसा बसा. मी येण्याअगोदर नागवेकरांची मीटिंग झालेली दिसते. काय माझी मीटिंग नेहमी कंटाळवाणी असते, पण नागवेकरांची मीटिंग नेहमी हसत खेळत शाळेमध्ये मोठ्याने गाणी म्हणत, नाही का? पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की नागवेकर या शाळेचे मुख्याध्यापक नाही आहेत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नागवेकरांची मीटिंग चालू असताना, एकपात्री प्रयोग चालू असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सर नागवेकर म्हणत होते की तुम्ही म्हणे प्रेमपत्रांची स्पर्धा भरवणार आहात आणि आणि उत्कृष्ट प्रेमी युगलाला म्हणे हिल स्टेशनला पाठवणार आहात. नागवेकर मी असताना किंवा माझ्या पाठी काय बोलत असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नागवेकर उगाच घाबरल्याचा अभिनय करू नका.
सर माझ्या सकट सगळ्यांना तुम्ही पुष्करला मोकळं सोडलं हा आपला निर्णय आवडलेला नाहीये. कोणी स्पष्टपणे बोलेल न बोलेल, पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं. काय तुमच्यासारखं कोणी स्पष्ट का बोलत नाही या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. स्पष्ट बोलण्यामध्ये काही गैर नाही, आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती ही माझी शत्रू कधीही होऊ शकत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं की माझी झालेली चूक ही मी उघडपणे मान्य करतो. सर म्हणजे नेहमीप्रमाणे तुमची काहीतरी जगावेगळी घोषणा असणार ना? काय सर, मी कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जातो. आज शाळेमध्ये प्रेमपत्र चोरून का लिहिली जातात किंवा चोरून प्रणय का केला जातो याचं कारण मित्रांना मैत्रिणींना आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीच्या भावना प्रकटपणे बोलण्याची संधी आपण त्यांना देत नाही म्हणून. पण म्हणजे नक्की काय करणार सर? या वर्षीपासून शाळेमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करायची मी परवानगी देणार आहे. हा, फ्रेंडशिप डेला मित्रमैत्रिणी एकमेकांना बँड सुद्धा बांधू शकतील. येस, फिशपॉन्डचाही कार्यक्रम मी आयोजित करणार आहे. काही फिशपॉन्ड्स मी सेन्सॉर करीन, पण बाकीचे वाचून दाखवणार आहे आणि ते मी स्वतः वाचून दाखवणार आहे. पण सर कोणी तुम्हाला फिशपॉन्ड दिला तर? डोंट वरी, माझ्यावरचे फिशपॉन्ड्स मी सेन्सॉर करणार नाही, ते मी स्वतः वाचून दाखवेन. एनिवे, दरवर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन आपले नलावडे सर करतात. ते बोर्डावर नोटीस लावतात, परंतु यावर्षी ते रजेवर आहेत. तर कीर्तिकर सर, ही जबाबदारी तुम्ही घ्या. सर पण मी कोरडा माणूस, अविवाहित आहे. हे बघा, मैत्री आणि विवाह या दोन शब्दांची गल्लत करू नका. शाळेमध्ये तुम्हाला मित्रमैत्रिणी नाही आहेत का? आता तुम्ही आजारी असताना शाळेतल्या शिक्षकांनीच तुमची काळजी घेतली ना, ते कुठल्या नात्याने? शेवटी मैत्रीच. मैत्रीण, प्रेम या शब्दानं दचकल्यामुळं आपण बुजुर्गांनी तरुण पिढीचं काही नुकसान केलेलं आहे. माझं म्हणणं, ती चूक आपण ह्या वेळेला सुधारूया. मी तुमच्या मुलांना आईस्क्रीम आणि थंड देता? टॉन्सिल्सची तुम्हाला भीती नाही वाटत? भीती मुळीच नाही. आमच्याकडे ऑन टॉन्सिल आहे ना. टॉन्सिल्सच्या सर्व विकारांवर ऑन टॉन्सिल. या बल्लाळने शाळेची बदनामीच करायचे ठरवलेले दिसतंय. अर्थात शिरोडकरांनी शाळा ताब्यात घेतल्यानंतर त्याची बोलती बंद होईल म्हणा. तुम्ही काय काळजी करू नका, मी घेतो त्याला पहिला. हो. नमस्कार कानेरे साहेब. हा, नागवेकर बोला. आता काय बोलायचे साहेब? साहेब, आता आपल्या भारतीय संस्कृतीचं रक्षण करणं तुमच्याच हातात आहे. बघा बघा ना, आपल्या शाळेमध्ये फ्रेंडशिप डे साजरा होतोय. काय हा छछोरपणा आहे? नाही म्हणजे ही काय आपली संस्कृती आहे का? नागवेकर, तुम्ही हे सगळं असं मला सांगत चला. त्याचे एकदा 100 अपराध भरले की शिशुपालासारखा त्याचा निपात करतो की नाही बघा. बघा ना साहेब, आता त्या दिवशी त्या प्रेमपत्र लिहिणाऱ्या मुलाला शाळेतून काढून टाका असं शिरोडकर साहेबांनी सुचवलं होतं, पण बल्लाळ सरांनी त्याला माफ केलं ना. या माणसाला घरी बोलावून चांगला झाडावा असं वाटतं. अरे, शिरोडकरांना जे मान्य नाही अशा गोष्टी यांनी केल्या तर उद्या शिरोडकर शाळा ताब्यात घेणार नाहीत. साहेब, माझ्या ओळखीचा एक राजकीय नेता आहे. नाही म्हणजे फ्रेंडशिप डे सुरू होण्याच्या आधीच निदर्शनं करून तो बंद पाडू का? नाहीतर एका संस्कृती रक्षक वर्तमानपत्रातनं बल्लाळेश्वराची पुरी भंभेरी उडवून टाकतो बघा. थांबा नागवेकर, हुल्लड नको. मी घालतो त्याला आवर. साहेब, तुम्ही उदारपणानं वागता म्हणून हा बल्लाळ माजलाय बघा. नागवेकर, आपल्या मॅनेजिंग कमिटीमध्ये बल्लाळ सरांना मानणारे काही लोक अजून आहेत. तोपर्यंत अतिरेकी कारवाई करून चालणार नाहीत. साहेब, खरं तर मुला मुलींचं एकत्र शिक्षणच मला मान्य नाही बघा. त्या म्हणजे मी जर का फक्त मुलांच्या शाळेमध्ये असतो ना, तर आयुष्यभर अशी चपराशीगिरी करायला लागली नसती. कुठल्या कुठे गेलो असतो बघा. साहेब, या स्त्रिया म्हणजे पुरुषांच्या प्रगतीमधला अडसर आहे. कसं बोललात? लखलखीत सोन्यासारखं वाक्य आहे. तुमच्या शाळेतली ती कीर्तने सारखी बल्लाळच्या पुढे पुढे करत असते. त्याच्या नवीन नवीन कल्पनांना उचलून धरते आणि मग आज चेकाळ्यासारखा वागतो. दुसरं काय? हा, म्हणजे शाळेत काय चाललंय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे.
हो, शाळेतून शिक्षक शिक्षकांचे मला फोन येत असतात. हा, म्हणजे मी एकटाच तुमचे कान फुंकतोय असं काही नाहीये. जे आणि कोणी सोम्या गोम्यानी सांगितलं म्हणून कारवाई करणारा मी नाहीये. काय मी निघतो साहेब. तेवढं ते फ्रेंडशिप डेचं मात्र. या फ्रेंडशिप डे. सर आम्ही आत येऊ का? या आधी. नमस्कार सर. ठीक आहे, बोला. सर आमच्या शाळेतले एक सर मनोहर देवस्तरी यांना काढून टाकले आहे. हो, ऐकलं मी, पण कशा करता काढले ते कळलेलं नाही मला. सर आमची मुलांची व मुलींची शाळा वेगवेगळी आहे. मनोहर सरांनी मुलं आणि मुलींना एकत्र आणून स्नेहसंमेलन करायचे ठरवलं. मग त्यात चूक आहे? आयुष्यात पुढे सगळ्यांनी एकत्र येऊनच काम करायचं असतं. असं तुम्ही म्हणता सर, पण आमच्या हेड सरांना ते आवडले नाही. त्यांनी सरळ मनोहर सरांना काढून टाकले. या कारणासाठी त्यांना काढलं? सर आमच्या सरांना तुमच्या शाळेत घ्या ना. त्यांना तुमच्या शाळेत नोकरी द्या ना. खरं सांगतो सर, त्यांना तुमच्या शाळेत घेतल्याने तुम्हाला पश्चाताप होणार नाही. सर कधीच कोणाकडे जाऊन नोकरी मागणार नाही. ते खूप स्वाभिमानी आहेत. तुमच्या एका शिक्षकाविषयीच्या भावना बघून मी अत्यंत हालून गेलोय. एनिवे, मी काही प्रमाणात त्यांना आर्थिक मदत नक्की करू शकेल. एक मिनिट थांबा. सर स्वाभिमानी आहेत असं सांगितल्यावर सुद्धा तुम्ही आर्थिक मदत करायला निघालात, मग आम्ही काय करणार? आय एम सॉरी, माझ्यातून मोठी चूक झाली. सर तुम्ही तुमची चूक कबूल करता? माझ्या बघण्यात कोणत्याही मोठ्या माणसाने चूक कबूल केलेली नाही. मोठ्या म्हणजे वयाने मोठ्या माणसाने. तुम्ही तर सर्व अर्थाने मोठे आहात. एनिवे, तुम्ही तुमच्या सरांना माझी भेट घ्यायला सांगा. मी या विषयावर बोलेन त्यांच्याशी. थँक्यू सर. बसा बसा. गुड मॉर्निंग. तर इतिहास. तर मुलांनो, चंद्रगुप्ताने बॅबिलोनचा ग्रीक राजा सेल्युकस निकोलस याचा पराभव केला आणि वायव्येकडील काबूल, कंदार हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडून घेतले. काबूल कंदार म्हणजे अफगाणिस्तानचाच एक भाग ना सर? बरोबर. हा, म्हणजे जिथे ओसामा बिन लादेन लपून बसले तोच तो भाग. हो, पूर्वी हा प्रदेश आपल्या भारताचा एक भाग होता. चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात ओसामा बिन लादेन असता तर चंद्रगुप्त मौर्याने त्याची पुंगी कधीच बंद केली असती ना सर? अरे तुझं कुठे डोकं चाललंय? कुठे चंद्रगुप्त, कुठे लादेन? सर माझा भाऊ ना कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये एक्सपर्ट आहे. तो ओसामा बिन लादेन आणि चंद्रगुप्त मौर्य दोघांना समोरासमोर आणू शकतो आणि दोघांना सेकंड करताना सुद्धा दाखवू शकतो. हे तुझाच भाऊ नाही काय? हे तर कोणीही करू शकतं, हो की नाही सर? हे बघा, माझा वेळ फुकट घालवू नका. मला हा धडा पूर्ण करायचा आहे. तर चंद्रगुप्तानंतर बिंदुसार राजा हा राज्यावर आला. त्याला शत्रू कर्दनकाळ असं म्हणत. त्यांनी खूप पराक्रम गाजवला. हा, मग सम्राट अशोकाला जन्म दिला. काय म्हणालास? म्हणजे सर बिंदुसार नंतर अशोकच राज्यावर आला ना. अय्या, सम्राट अशोक हा ना शाहरुख खानचा पिक्चर. शाहरुख खान ऐवजी ऋतिक रोशनला घ्यायला हवं होतं. शाहरुख खान किती बायला दिसतो. दिलवाले दुल्हनिया बघितलंच ना 10 वेळा. मग आता सुभाष घई सारखं शाहरुख खानला शिवाय काय घालतेस? पण सर संतोष शिवन डायरेक्टर म्हणजे पिक्चर मध्ये काहीतरी दम असणारच ना. तो काही डायरेक्टर आहे? तो तर खरा कॅमेरामॅन आहे. बघून बघून डायरेक्शन करतो, हो की नाही सर? नाही, तुमचं सर्वांचं सामान्य ज्ञान खूप चांगलं आहे, पण मला धडा पूर्ण करायचा आहे. ओके, 1 2 3 4. उभे राहा. काय चालू होतं पाठी तुमचं? उद्या आपण शाळेत असणार की नाही याच कल्पनेने माझे मन विचलित होतं. अभ्यासात देखील मन लागत नाही आणि घरी देखील माझे असेच होते.
तुमच्या मुलांना आईस्क्रीम आणि थंड देता? टॉन्सिल्सची तुम्हाला भीती नाही वाटत? भीती मुळीच नाही. आमच्याकडे ऑन टॉन्सिल आहे ना. टॉन्सिल्सच्या सर्व विकारांवर ऑन टॉन्सिल. श्यामल गौरीने किमया करी कोंड्यासाठी मॅग्नेटाइज आयुर्वेदिक गौरी हेअर ऑइल. नमस्कार, मी मनोहर देवस्थळी. या बसा बसा बसा. विद्यार्थ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम दिसतंय. म्हणून तर मी इथे आलोय सर. नाहीतर कुठे जाणार होतात? म्हणजे असं की एका शिक्षकाला शाळेनं काढून टाकल्यानंतर दुसरी शाळा त्यांना नोकरी देत नाही म्हणून विचारलं. आपल्याला भेटून आनंद झाला सर. निघतो मी. आपलं बोलणं सुरू झालं आणि तुम्ही निघालात? पुढं काय बोलणार याचा अंदाज आलाच ना. पण इथं थांबण्यात काय अर्थ आहे सर? तुम्ही फार निराशावादी आहात सर. काय कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यानं निराशावादी असू नये. या शाळेमध्ये 6 महिन्यासाठी टेम्पररी व्हेकन्सी आहे. मी तुम्हाला शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती करू शकतो, परंतु त्याचं कन्फर्मेशन हे तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून राहील आणि मला आमच्या कमिटीची पण परवानगी घ्यावी लागेल. आय थिंक इट्स क्वाईट फेअर. बसा ना सर. या शाळेमध्ये मुलामुलीने एकत्र येऊन स्नेहसंमेलनामध्ये काही कार्यक्रम सादर करावेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर, हीच मुलं मुली उद्या प्रौढ स्त्री पुरुष होऊन समाजात एकत्र वावरणार आहेत. त्यांची मनं घडत असताना हे सहशिक्षणाचे संस्कार त्यांच्यावर होणं आवश्यक आहे सर. आज जर या मुला मुलींना आपण वेगळं ठेवलं तर उद्या मोठे झाल्यावर ते जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतील तेव्हा त्यांना मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलता येणार नाही. पण काही शाळांमध्ये अजूनही मुलांचं अधिवेशन आणि मुलींची अधिवेशनं ही वेगवेगळी भरवली जातात. म्हणजे मुलं मुली एकमेकांना बघू सुद्धा शकत नाहीत. सर, एकाच आवारात राहून सुद्धा एकत्र न शिकल्यामुळे मुलींवर शेरेबाजी करणं, त्यांच्यावर अचकट विचकट बोलणं ही मुलांची एक करमणूक होऊन बसते. मुलींनाही मुलांशी बोलायचं असतंच. मुला मुलींच्या या सहज प्रवृत्तीवर आपण बंधनं का आणायची सर? तुमचं म्हणणं मला पटतंय. या शाळेमध्ये पुढच्या 3 महिन्यासाठी शिक्षक म्हणून मी तुमची नियुक्ती करतोय. थँक्यू सर. तुम्हाला पहिला कार्यक्रम यशस्वी करून दाखवायचा आहे, तो म्हणजे फ्रेंडशिप डे. त्याचबरोबर आपण फिश पॉन्डचा कार्यक्रमही या शाळेमध्ये करतोय. माझ्या सहकारी मित्रांचं किंवा गुरुजनांचं मला सहकार्य मिळेलच असं नाही, परंतु ही संपूर्ण जबाबदारी तुमची असणार आहे. आय डू माय बेस्ट सर. हे तुमचं नियुक्तीपत्र. सर, पत्र तयारच होतं. काय मुलांनी एवढी जोरदार तुमची शिफारस केली की आजची ही आपली भेट केवळ एक औपचारिकता होती. हो, हा इसम आपल्या शाळेत काय करतोय? हा नालायक म्हणून याच्या शाळेने याला काढून टाकला होता. तुम्ही याला आपल्या शाळेमध्ये थारा देताय की काय? होय का नाही? या शाळेमध्ये शिक्षक म्हणून मी त्यांची नियुक्ती केली आणि हे माझ्या अधिकारात बसते. मला वाटतं मॅनेजिंग कमिटी सुद्धा याला चॅलेंज करू शकत नाही. सर, माझ्यामुळे आपल्याला काही त्रास होणार असेल तर? तो जायला तयार आहे, जाऊ द्या त्याला. मी त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे. हे असं काढून घेता येतं मागे. मला वाटतं तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय. माझ्या मर्यादा मला चांगल्या ठाऊक आहेत, तुम्ही सांगायची गरज नाहीये. आणि मी ऐकलंय तुम्ही शाळेमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करणार आहात. पाश्चात्य संस्कृतीचा नंगा नाच तुम्ही शाळेमध्ये घालणार आहात. या कार्यक्रमासाठी तुम्हाला आणि मॅनेजिंग कमिटीच्या सगळ्या सदस्यांना मी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवणार आहे आणि ही संपूर्ण जबाबदारी मी देवस्थळी सरांवर सोपवलेली आहे. काही झालं तरी मी हा फ्रेंडशिप डे होऊ देणार नाही. मला वाटतं तुमचं चांगलं जर झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही मला केबिनच्या बाहेर जायला सांगताय? नाही नाही मिस्टर कानरे, मी तुमचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे, संस्कृतीचं संरक्षण किंवा गोरक्षण किंवा मंदिरं उभारण्याचं कर्तव्य तुमची वाट बघताय. ती सगळी पुण्याईची कामं आहेत. तुम्ही कितीही उपहासानं बोललात ना तरी मी ते करणार आहे, कळलं? माझ्यासाठी तुम्ही एवढं सर्व? नाही, तुमच्यासाठी नाही.
तत्वासाठी मी कान्हाऱ्यांचे 2 हात केले. काय अशा ध्येयवादाच्या युद्धामध्ये आपण जखमी होऊ म्हणून घाबरून चालणं बरोबर नाही. एनिवे, तुमच्यावर टाकलेला विश्वास हा तुम्ही आता कसा सार्थ करून दाखवताय याकडे माझं लक्ष आहे. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तेजवी संस्कार